तुम्हाला तो कॉम्बॉक्स है। ए प्रियम, इसको इधर बैठ, उसको अंदर बैठने दे। मला तो नाचवा है। मी इकडे बसू बोलताय सर, इकडे बसू। 2 dot balls. It's a 30 ball game and every dot ball is going to put the pressure. It's a game of small margins, my dear friend. Every dot ball is precious. डेलिकेटली बहुत ही नजाकत से फ्लिक कर दिया। 1 रन के लिए स्कोर बढ़ता हुआ 3 रन। धाव संख्येवर पहिला रन, 3 चेंडू 1 धावा. What an unbelievable atmosphere. It's an electrifying atmosphere out there. We have all the dignitaries, PV Shetty, gracing the occasion. Oh my goodness me! If Jasprit Bumrah is watching this match, he would say, get this bowler back to Dubai. Oh my goodness. आज व्यासपीठावर उमेश मांजरेकर सुद्धा आलेले आहेत. क्रिकेट रसिकांना सांगू इच्छितो का 1986 मध्ये पहिली कार मिळणारे व्यक्ती आज इथे दिग्गज मोठमोठे प्लेयर मॅच बघायला आलेले आहेत. शॉट चेंडू स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दिशेने फिरकवण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. 5 चेंडू मध्ये 1च धावा. व्हॉट अ मॅच. हॅलो शिवम सर, 5 balls. Gaurang, 5 balls and 1 run. The pressure is building. It's truly the pressure is building, but here's another great drive through the covers, and there's the first boundary on the board from the bat of Gitesh. एक चेंडू शिवम, फक्त 1 चेंडू फुल टाकला आणि चुकीला माफी नाही. गौरांग अगदी सरकार, आपण जर पाहिलं तर पहिले काही चेंडू डॉट बॉल आले होते, पण त्यानंतर एक चांगला प्रेशर रिलीज करत असताना हा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका ज्यांनी 4 धावा नक्कीच मिळवून दिलेल्या आहेत आणि टेक्निकली साऊंड नक्कीच क्रिकेटिंग शॉट आपण पाहिला. Absolutely from the copybook. Gautam Gambhir and John Wright would be proud of this shot. It's right from the copybook. Exactly, sir. And both the batsmen, technically sound, have been playing leather ball cricket for a long time. And this is a great opportunity for everyone in the North Mumbai sector, because NMRL, North Mumbai Royal League, is truly a great opportunity for every player here. What a lovely delivery. Sneaking down the ground in the keeper's gloves. name. सूरज नक्कीच नवीन गोलंदाज आलाय, पण दोन्हीही जे फलंदाज आहेत सर, लेदर बॉलचा चांगला अनुभव आहे त्यांना. स्ट्रायकिंग एंडला जो शैलेश आपण त्याला खेळताना पाहतोय, तो स्वतः एक कोचची भूमिका देखील तितकीच चांगली निभावतो आणि आज त्याचीच फलंदाजी देखील आपण पाहणार आहोत. यावेळेला अजून एक चांगला चेंडू काहीसा खाली राहिलाय. रनआउटची संधी, यावेळेला संधी हुकलेली आहे आणि कुठे ना कुठे कॉलिंगमध्ये थोडंसं आपण गडबड देखील पाहिली, पण सावरत असताना आता दोन्ही फलंदाज अगदी सेफ अँड साऊंड. आपण मंचावर पाहतोय डॉक्टर PV शेट्टी सरांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांच्यामार्फत कित्येक खेळाडूंना मुंबई क्रिकेट असोसिएशन पटलावर आपला खेळ दाखवण्याची संधी आजवर मिळालेली आहे आणि मी देखील त्यातलाच एक खेळाडू, कारण मी देखील पयाड्याला क्रिकेट खेळलेलो आहे आणि तेच डॉक्टर PV शेट्टी सर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वेलकम सर. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे, ज्या ठिकाणी शैलेश आत्तापर्यंत एक चौकारानिशी खेळत आहे आणि यावेळेला अपरकट करण्याचा प्रयत्न होता, पण तितका चांगला संपर्क नाही आणि त्याचमुळे अजून एक धाव आता स्कोर बोर्डमध्ये ॲड होत असताना पुन्हा एकदा. येस, त्यासोबतच सर्वांना विनंती असेल, टाळ्यांनिशी जनसेवक श्री गोपाल शेट्टी साहेबांचे देखील शुभागमन झालंय आणि या एकंदरीत स्पर्धेचे कॉन्सेप्च्युअलायझेशन ज्यांच्या मार्गे झालंय त्यांचंच देखील शुभागमन आपण पाहतोय. वेलकम गोपाल सर. मंचावर नक्कीच PV शेट्टी सरांना देखील आपण पाहतोय, आपले सर्वच मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आणि एकदा जोरदार टाळ्यांनी नक्कीच गोपाल शेट्टी सरांचं आपण शुभागमन करूया. वी वेलकम यू सर. We are lucky and we are blessed to have the brainchild Gopal Shetty coming and gracing the occasions. Thank you Ford Sports, Anand, Paresh Shetty, Rohan and the entire team for putting up this show. ओळ्या पुन्हा एकदा मॅचकडे, ज्या ठिकाणी शैलेश काहीसा स्ट्रगल करतोय, पण यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेला हा फटका, रनआउटची संधी पुन्हा एकदा होऊ शकत होती. डायरेक्ट हिट अँड येस, इट्स अ बुलसाय. परतावं लागेल यावेळेला शैलेशला,
कारण कुठे ना कुठे धाव घेण्याच्या प्रयत्नात तो होता, पण वेग मंदावला आणि त्यासोबतच क्षेत्ररक्षकाने त्याचा वेग वाढवला आणि डायरेक्ट हिटच्या दिशी आज रनआउट मध्ये बाद होतोय तो म्हणजे शैलेश. गौरंग, जसा अर्जुनाचा एक टार्गेट जसे आपण शेट्टी सर आले, गोपाल शेट्टी आले आणि फिल्डरला दाखवण्याची एक संधी मिळाली. जसे गोपाल शेट्टी जेही कार्य उचलतात ते कसेही करून ऑन टार्गेट करतातच करतात. त्याच प्रेरणेने फिल्डर नेम प्लीज. नवीन फलंदाज बिपिन फिल्डर जबरदस्त. गोपाल शेट्टीच्या आगमनाने डायरेक्ट हिट. त्यासोबतच सर आता मैदानाच्या आत नवीन फलंदाज जातोय तो म्हणजे वीर. आपण सर्वच त्याला बाबू या नावाने देखील ओळखतो आणि चांगलं क्रिकेट तो देखील आजवर खेळत आलेला आहे. पण त्यासोबतच आपण जर स्कोअर बोर्डवर लक्ष दिलात तर 12 चेंडूंचा म्हणजे 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावसंख्या अजूनही 7 धावांवर. गौरव, काय वाटतं 5 ओव्हरमध्ये किती असला पाहिजे टार्गेट साधारण? सर हे चॅलेंजिंग फॉर्मॅट आहे क्रिकेटचं, कारण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ओपन ग्राउंड नाहीये, तुम्हाला कॅल्क्युलेशन करून ते क्रिकेट खेळावं लागेल आणि तेच करत असताना अजून एक फ्लिक शॉट चांगला हिट हा देखील होता, पण काहीसा इथे मिस झाला. आणि सर एक चांगला टोटल म्हणजे 40-45 जरी आपण केलात आणि जर तुमची बॉलिंग युनिट चांगली असली, इट वुड बी अ गुड कॉन्टेस्ट. थँक्यू गौरांग. It's a game of small margin. At the end of 2 overs, the score is 8. आज 4 स्पोर्ट्सचे बॅकबोन, मी काल रात्री 11-11:30 आलेलो आणि यांची अख्खी टीम, परेश शेट्टी, बंटी, आनंद, रोहन, मदन सर, सगळे जबरदस्त मेहनत करतायत. आज जो आपण इथे टुर्नामेंट बघतो मित्रा, त्याच्या मागे सिंहाचा वाटा उचलणारे खूप सारे ऑर्गनायझिंग कमिटी आहे, त्यांचे मनपूर्वक आभार. आणि ऑफकोर्स गोपाल शेट्टी, द ब्रेन चाइल्ड बिहाइंड दिस टुर्नामेंट. वी आर लकी अँड इट्स अ प्रिव्हिलेज टू हॅव हिम हिअर. वेळात वेळ काढून पुन्हा एकदा मॅचकडे ज्या ठिकाणी आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आत आलेला आहे. पहिला चेंडू लोअर फुल टॉस डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आणि अशा रूपाने एक जाळ रचलं होतं आणि त्या जाळेत आता अडकलाय तो म्हणजे गीतेश. गौरंग, तू एक खूप सुंदर पॉइंट बोलला की ओपन ग्राउंडचं क्रिकेट आणि रणनीती आणि स्ट्रॅटेजी ज्या असतात त्याच्यापेक्षा एकदम 32, 30, 40 जे होत आहेत तेही फायटिंग टोटल आहे. नक्की सर, मी म्हटलं तुम्हाला मुंबईमध्ये जास्त आता मैदान उपलब्ध नाहीयेत, पण बोरिवली एक असं विभाग आहे ज्या ठिकाणी जननेते गोपाळ शेट्टी साहेबांच्या मार्गातून बरीच मैदान आज उपलब्ध केले गेलेले आहेत. पण जर आपण उत्तर मुंबईमध्ये अजून जर पुढे गेलात तर डिक्लेअर ग्राउंड स्वरूपात क्रिकेट आपल्याला खेळावं लागतं आणि डिक्लेअर ग्राउंड म्हणजेच काय तर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, आणि तीच आपल्याला इकडे खेळावं लागणार आहे. ॲब्सोल्युटली. अँड दिस इज अ स्टेज सेट फॉर द बिग लीग दॅट इज कमिंग इन नोव्हेंबर. स्कोर इज 9. Score was on to 9. पुन्हा एकदा सर आपण वळूया मॅचकडे ज्या ठिकाणी तर रिद्धेश आलेले आहेत. अजून एक चांगला फलंदाज. पहिला चेंडू काय अगदी डोक्याच्या समोरून गवसणी घालत जात असताना हा बॉल निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातात. आणि आपण जर पाहिलं तर रिद्धेश गुरव फायर ब्रिगेडमध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू आणि त्यासोबतच क्रिकेटच्या पटलावर देखील एक चांगलं कार्य करत असताना आपण त्याला पाहतोय. आणि हा देखील एक खेळाडू सिद्धेश्वर बॉईज या संघातून कित्येक वर्ष त्याला आपण खेळताना पाहतोय. आणि पुन्हा एकदा जर आपण मॅचवर लक्ष दिला तर स्कोर झालाय तो म्हणजे 9 धावा. स्कोर इज 9. सॉरी, स्कोर इज 8. 8 धावांवर सर अजूनही स्कोरबोर्ड थांबलेला आहे आणि या ठिकाणी ऍडजस्ट करण्याला सुद्धा बॅट्समनकडे खूप कमी वेळ आहे, कारण एक क्विक फॉर्मॅट क्रिकेट आपण पाहतोय तर तुम्हाला लगेच ऍडजस्ट होऊन त्या धावा कराव्या लागतील. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने हा फक्त टोलावलेला फटका आणि धाव मिळेल ती फक्त 1. And the score moves on to 9 for the loss of 2 wickets. The ones and the twos are also important, but dot ball adds on to the pressure. It's a game of small margin. Life in cricket
It's those small margins that make it count. What are you going to capitalize on? Right arm over the wicket. What a lovely shot! पर केवल एक रन से संतुष्ट रहना पड़ेगा. सो दिस इज व्हॉट आय मेन्शन सर. इकडे या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटिंग शॉट्स खेळावे लागतील, कारण जास्त जर एलिव्हेशन मिळालं ना तर तुम्ही कदाचित आउट देखील होऊ शकता आणि जो एक्सपेक्टेड रिझल्ट असेल तो देखील तुम्हाला प्राप्त होणार नाही. तेच आपण पाहिलं. फटका चांगला होता पण धाव फक्त एक. यावेळेला अगदी हलक्या हाताने त्याला टोलावला होता. That's a lovely shot, very delicately, just glanced it to the third man area, just a single, and the score moves on to. Talking about the entire game over here, sir, you cannot hit every ball in a strong zone. $11 for the loss of 2 wickets. Another lovely flaked. What a lovely catch. Yes, Veer has to depart. A lovely catch completed. Pratik delivering on the mark, and here one more wicket goes down. आणि सर शिवमनी नक्कीच एक चांगला झेल देखील टेपलाय, कारण फ्लिक ऑफ द रिस्ट पद्धतीचा हा फटका होता, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित होता आणि अगदी सेफ कॅच पूर्ण, आणि त्याचमुळे आता वीरला देखील परतावं लागतंय पवेलियनच्या दिशेने. म्हणजे तुम्ही जे म्हणत होता की 40-45 चा टार्गेट हा अजूनही कुठेतरी चौथ्या गिअरवर आता गाडी घेतली पाहिजे का अजूनही पहिल्या दुसऱ्या गिअरवर 1 आणि 2 नी चालेल ह्या ओव्हरमध्ये? सर माझं परत तेच म्हणणं आहे की तुम्ही कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट जर खेळला तर ते कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना विकेट्स आणि गेम याच्यातला मार्जिन तुमचा काय असेल तर तो म्हणजे धावा. सिंगल डबल्सवर जेवढा जास्त तुम्ही भर द्याल स्कोर 40 पर्यंत नक्कीच पोहोचेल तुमचा. And at the completion of 2.5, 3 overs, the score is 10. 3 ओव्हर संपलेले आहेत, स्कोर बढ़ता हुआ 10 रन, 3 विकेट के नुकसान पे. आणि सर आता गेअर तुम्हाला चेंज करावा लागेल, कारण आता आपण येऊन ठेपलेलो आहोत ते म्हणजे स्लॉग ओव्हर्सच्या दिशेने. पुन्हा एकदा फक्त हलक्या हाताने टोलवायचा होता चेंडू, पण त्या ठिकाणी यष्टिरक्षक अगदी तैनात आणि उस्ते तिकडे उपस्थित होता आणि त्याचमुळे अजून एक डॉट बॉल. आपण जर पाहिलं ना सर तर डॉट बॉलचं पर्सेंटेज खूप जास्त आहे आणि त्यातल्या त्या 3 विकेट देखील म्हणजे ते देखील डॉट बॉल. तर त्या 3 विकेट्सवर अजून जरी सिंगल आले असतं तर काही ना काही स्कोर आपण पुढे जाताना पाहू शकत होतो. म्हणजे रणनीती अशी ठेवली की प्रत्येक बॉलला 1 रन तर व्हायलाच पाहिजे. कुड बी अ गुड स्ट्रॅटेजी. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर रिद्धेश स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. रिद्धेशला यावेळेला समोरच्या दिशेने तो फटका खेळायचा होता, पण कुठे ना कुठे बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क न झाल्यामुळे धाव मिळते ती फक्त 1. आणि आता स्ट्रायकिंग एंडवर आहेत ते म्हणजे साईनाथ. सर दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, पण आता कुठे ना कुठे त्यांना तो खेळ दाखवावा लागेल, कारण आज ते लेवलवर तुम्ही आहात, कारण सिलेक्टर्स या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांच्या नजरा तुमच्यावर आहेत आणि तेच करत असताना चांगला क्रिकेटचा खेळ आपण देखील अपेक्षित करतोय. अजून एक सुंदर चेंडू, टप्पा पडल्यानंतर बॉलने घेतलेली उसळी अगदी दर्जेदार आपण पाहिली. विकेट कीपर देखील कुठे ना कुठे बीट झाले होते आणि त्याचमुळे अजून एक निर्धाव चेंडू. पहिल्या मॅच मध्ये जरी आपण पाहिलं तर फक्त 32 धावा केल्या होत्या, पण त्या चेस देखील झाल्या होत्या आणि चांगली फलंदाजी करत असताना त्या 32 धावा आपण पूर्ण करताना पाहिल्या. स्वप्नील साळवीची चांगली बॅटिंग देखील आपण पाहिली. त्याला मॅन ऑफ द पुरस्कार देत असताना पी.व्ही. शेट्टी सरांनी देखील त्याला एक कॅप देऊन सत्कार केला. अजून एक चांगला चेंडू आणि या वेळेला अजून एक निर्धाव चेंडू पूर्णता. सब चयन करता सिलेक्टर्स कोचेस यहाँ आए हैं तो बॉलर का नाम सूरज है. I think he's bowling at 145 miles per hour and that's an absolutely sensational bowling by Suraj. All the coaches, mentors and fielding assistant bowling coach are going to watch this bowler. Let me tell you that. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर आता गोलंदाज सज्ज झाला साईनाथ करिता. यावेळेला साईनाथ पुन्हा तोच प्रयत्न करतोय आणि आता त्याच प्रयत्नात
विकेट देखील त्याची बाद होते आणि आता परततोय साईनाथ पुन्हा एकदा पवेलियनच्या दिशेने. सर आपण जर पाहिलं तर वारंवार साईनाथ कुठे ना कुठे नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने जाण्याचा त्याचा प्रयत्न होता आणि तेच करत असताना हे लागोपाठचे आता 4 चेंडू डॉट देखील आलेत आणि साईनाथ परततोय तो म्हणजे पवेलियनच्या दिशेने. Gaurang, 4 dot ball. या स्तरावर 4 dot balls. I'm sure the coaches and the entire committee out there is watching this bowler and taking notes. Sir, as I mentioned, this is the morning shift of this entire tournament today. You have to be very active while playing the game because it is very necessary to keep the singles and doubles sticking around. And now the new batsman in is Akash Alve. पुन्हा एकदा वळूया आपण मॅचकडे, ज्या ठिकाणी आता आकाश आळवे आलेले आहेत आणि अगदीच एक अष्टपैलू खेळाडू देखील. काय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी सूरजची आपण पाहतोय. एकदा सूरजसाठी देखील जोरदार टाळ्या व्हायला हव्यात कारण या षटकात 5 चेंडू निर्धाव टाकत असताना 1 विकेट देखील त्यांनी त्याच्या नावे केलेली आहे आणि अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर आता धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 12, 4 गडी बाद. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये पाहूया किती धावांपर्यंत जाऊन पोहोचतोय तो म्हणजे सिद्धेश्वर बॉयजचा संघ. आणि सर नक्कीच आता जोपर्यंत पाऊस पडलेला नाहीये विकेटवर तोपर्यंत एक वेगळा क्रिकेट आपण पाहतोय, पण जसं विकेटवर पावसाचा मारा होईल, विकेट ओली होईल, त्यानंतर मला वाटतं ज्या 40 धावा आपण म्हणत होतो त्या 20 जरी झाल्या ना तरी खूप होतील. Absolutely, that's a very great observation. The way in England, when you play in Lord's, Oval and Manchester, when the clouds come in and there is a lot of breeze around, you need to change the game. You need to change the gears. Bowler name? Manikant. Oh, what a shot! But just a single. सर अजून एक ऑब्झर्वेशन जर आपण केलं असेल तर जेव्हा आपण ओपन ग्राउंडमध्ये खेळतो तेव्हा सिंगल डबल घेण्याची आपल्याकडे मुभा जास्त असते कारण ते मैदान मोठं असतं. या ठिकाणी आपण फटका खेळल्यानंतर तुम्हाला ते 23 यार्ड तर पूर्ण करायचेच आहेत, पण तुमचा जो डिस्टन्स आहे बॅट्समन टू द फिल्डर दॅट इज व्हेरी लो आणि त्याचमुळे तुम्हाला रनिंग बिटवीन द विकेट्स देखील फास्ट करावी लागणार आहे. Absolutely. Ball is racing to the second slip, third slip area, just a single. सचिन तेंडुलकर एकदा खूप सुंदर असे हेनरी ब्लोफिल्ड कॉमेंटेटर होते आणि त्यांनी म्हटलेले विकेट लॉर्ड्सवर मॅच चालू होती आणि ग्रीन टॉप बनवलेला इंग्लंडनी त्या काळी. तेव्हा सचिनला विचारलेलं काय वाटतं तुला ग्रीन टॉप बनवला मुद्दामून बनवलाय का, तर तेव्हा सचिन तेंडुलकर एक सुंदर लाईन म्हटलेले, क्रिकेट इज नेव्हर प्लेड बिटवीन द 22 yards, इट्स प्लेड बिटवीन द डिस्टन्स ऑफ द 2 years. इट्स अ माइंड गेम माय डिअर फ्रेंड. व्हॉट्स इन युअर माइंड दॅट डिटरमाइन्स हाऊ यू आर गोइंग टू प्ले इट. This time straight down the ground, the fielder does a great work, but yes, a single completed, and yet again we see the strike has been rotated, and Hridesh Gurov once again back to the striking end. सर आता शेवटचे 3 चेंडू राहिलेले आहेत आणि या 3 चेंडूंमध्ये हृदयचा प्रयत्न असेल की एक तरी मोठा फटका त्याच्या बॅटमधून येणं फार गरजेचं आहे कारण 15 धावा आतापर्यंत आपण स्कोरबोर्डवर पाहतोय आणि हृदयमध्ये जरी ती क्षमता असली तरी त्या क्षमतेला आज त्याला खरं करून दाखवावं लागणार आहे. आकाश त्याच्या सोबतीला आहेत आणि या पहिल्या डावातील आणि शेवटच्या षटकातील आता शेवटचे 3 चेंडू शेष. या वेळेला डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा हा चेंडू चाललाय. 1 धाव तर पूर्ण झाली आहे. हृदय त्याच्याकडे स्ट्राईक घेईल का तर नाही. अजूनही मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं गेलेलं आहे. सिंगल डबल्स आता येऊ लागलेले आहेत पण आता बराच वेळ निघून देखील गेलेला आहे आपण पाहतोय. आणि आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना पुन्हा एकदा आकाश आळवी स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय त्याला आणि मणी चांगला गोलंदाज आतापर्यंत करतोय. यावेळेला झेल बाद होण्याची संधी होती पण कुठे ना कुठे थोडीशी चूक करत असताना अजून 1 धाव पूर्ण झाली आहे. अँड दिस इज हाऊ सर व्हेन यू attempt a mistake, the other team gets effective on you. Absolutely. The score moves on to 17 for the loss of 4 wickets. What a match. Electrifying atmosphere all across the ground.
Oh, swing and a miss, and there's no possibility of a run there. येस, दोन्हीही टीम्स आता ज्या खेळत आहेत, बॉलिंग करणारा जो संघ आहे त्यांनी आताच थांबायचं आहे. मॉन्टी सर, येस, रिक्वेस्टिंग ऑल द डिग्नेटरीज टू प्लीज स्टेप ऑन टू द फील्ड. सो रिक्वेस्टिंग ऑल द ऑनरेबल डिग्नेटरीज टू प्लीज स्टेप ऑन द ग्राउंड. आणि दोन्हीही संघ जे आपले आहेत त्यांना देखील मी विनंती करतोय, आपण देखील मैदानात यायचे प्लीज. आणि पहिला सामना जी टीम जिंकली होती, विनायक जाधव मित्र परिवार, आपल्याला देखील मी विनंती करेन आपण देखील टर्फच्या आत यायचंय. Yeah, I request all the dignitaries who have come वेळात वेळ काढून, मौलिक वेळ काढून आज इथे क्रिकेट रसिकांची आज जी संख्या तुम्ही ते बघतायत, 40,000 spectators already on the ground here. Requesting all the honorable dignitaries and players of all teams, please step onto the ground. We are lucky to witness an absolutely entertaining match out here. Yes, sir. Next match is going to be hello. तरी आपण पाहतोय सर्व खेळाडू आणि त्यासोबतच सर्वच आपले डिग्नेटरीज आता मैदानाकडे येऊ लागलेले आहेत. वी हॅव विथ अस सर्वांना विनंती राहील की आपण पाहतोय एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. या संपूर्ण स्पर्धेचे संकल्पनाकार आदरणीय जनसेवक गोपाळ शेट्टी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांसमवेत आपण पाहतोय मुंबई उपनगर आणि क्रिकेटसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन जॉईंट सेक्रेटरी, त्याचप्रमाणे मुंबई उपनगर क्रिकेटचे मसिया भीष्म पितामह ज्यांना आपण म्हणतो डॉक्टर PV शेट्टी सर देखील या ठिकाणी आपण पाहतोय ग्राउंडवर उपस्थित होत आहेत. परेश शेट्टी सर, त्याचप्रमाणे ऑफिशियल सिलेक्टर टीम जयेश दादरकर सर, भरत वाघेला सर, उमेश मांजरेकर सर, सर्वांना विनंती करतोय दोन्ही संगत आहे इतरही आतमध्ये या. आपण एक फोटो सेशन सरांसोबत घेणार आहोत. संपूर्ण स्पर्धेमध्ये जी आपण संकल्पना पाहतोय नॉर्थ मुंबई रॉयल लीग आणि मनसून कप 2025 या निमित्ताने रजिस्ट्रेशन केलेले उत्तर मुंबईमधील सर्व खेळाडू खेळत आहेत. आणि या निमित्ताने ही स्पर्धा एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा मानस गेल्या 2 वर्षापासून ज्यांचा होता, जसं अटल खेल महोत्सवाच्या निमित्ताने कबड्डी खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला आपण रोख रक्कम दिली, त्याप्रमाणे आपण क्रिकेटमध्ये देखील आपण करूया हा 2 वर्षापासून संकल्प होता आणि या वर्षी तो पाहायला मिळतोय. असे गोपाळ शेट्टी साहेब. ओव्हर टू गौरांग. हॅलो मित्रांनो, रिक्वेस्टिंग ऑल एक सिंगल लाईन मध्ये या ना प्लीज, सर्वांना विनंती करतोय एक लाईन करून घ्या सर्वांनी, कारण आपल्याला एक फोटोग्राफ देखील करून घ्यायचा आहे. मित्रांनो प्लीज एक स्ट्रेट लाइन में या सर्वांनी, जितने भी हमारे टीम्स यहाँ पर है. सर एक सिंगल लाइन करिए ना ऐसा प्लीज. अवधूत दा सर्वांनी एका सिंगल लाइन मध्ये प्लीज. आपण पाहतोय सर्वच आपले मान्यवर आणि त्यासोबत आपले खेळाडू देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अँड वी ऑल्सो हॅव विथ अस डॉक्टर PV शेट्टी, जननायक श्री गोपाल शेट्टी सर, परेश सरांचं देखील आपण शुभागमन या ठिकाणी पाहतोय. व्हॉट अ ब्युटिफुल साईट आपण पाहतोय या रविवारची ही सकाळ आणि त्या सकाळी सर्वच आपले मान्यवर आणि खेळाडू या ठिकाणी उपस्थित आणि आपण पाहत आहात नॉर्थ मुंबई मॉन्सून कप आणि त्यासोबतच सर्वच आपले मान्यवर लेजेंड क्रिकेटर्स अँड ऑल द प्लेयर्स. गणपती बाप्पा. Okay, thank you so much, everybody. Just be here for some time. I would like Gopal Shetty and Dr. PV Shetty to say few words. This concept, as you all know, this is a starting step for the North Mumbai Royal League, which is going to be held on 21st, 22nd, 23rd, and 28th, 29th, and 30th. We have reserved Friday just to see how we could, because there is a likelihood of a women's league also being added. So that's how it's going to be. It's going to be a Friday, Saturday, Sunday, full packed and all at Poisar Gymkhana. Okay, we don't have Karnakarji today because he's gone into some program. But Poisar Gymkhana is going to host this league for this year. And the entire concept and idea came from Sri Gopal Shetty. In fact, based on his guidance, we have designed it. This is the first year and this will keep going up. We have taken a lot of advice and thanks to Dr. PV Shetty for giving all the advice how we should be able to scale this up
and we are happy we've got the convener, Dr. Yogesh Dubey, and we also have the legends of tennis ball cricket today here. Shrikant Majekar is going to head the panel of selection with all the legends. Umesh Manjrekar, Bharat Waghela, we'll see Santanu, lot of folks, the legends of the 80s will be involved in selecting the best of talent of North Mumbai. I would not like to share more. I will ask Shri Gopal Shetty to say a few words and then start there. Okay, first Dr. PV. Good morning, everybody. First of all, I would like to thank Gopal Shetty for coming up with this innovative idea of involving all the youngsters to play good cricket, and it's being organized very well by Paresh and the team from Poisa Gymkhana, Dr. Yogesh. I just would like to tell you all that enjoy the game and enjoy the day, because at last one team will win, but everybody should enjoy it. All the best to all the teams playing. God bless you all. Good morning to one and all. I welcome Dr. P.V. Shetty, Shrikant Dadarkar, Umesh Manjrekar, Bharat Waghela, Paresh Shetty, Anand ji, Dr. Yogesh Dubey ji, and all my associates. Dear friends, I'm thankful to Anand and Paresh Shetty and also Dr. P.V. Shetty for adopting my ideas of North Mumbai Premier League. It was in my mind since last many years. I started Kabaddi, and I told my colleagues that we should give some amount to the players who are coming from long distance. And we started it this last 2-3 years. But still, Anand and Paresh, I will tell, it is not up to the level. Why it is not up to the level? Because the organizers, they are not interested in developing good Kabaddi players or other sports. They are interested in their own, organizing matches, putting big hoardings, banners, and enjoying themselves. In my entire political is a second step for me, but when I started my work, I thought of others always, not for myself. And God has always given some job to me, which I continue doing, and I have reached to the height where I am today. I will not say that I have reached a very big height, but I am happy. मैं इस बात से सहमत हूँ कि क्रिकेट एक इंग्लिश गेम है, लेकिन ये इंग्लिश गेम होने से वजह से इन दिनों में तो सभी स्लम के बच्चे भी क्रिकेट के साथ में जुड़ जाते हैं, लेकिन फिर भी उनके मन में एक डर है कहीं ना कहीं. वो डर को हमको बाहर निकालना पड़ेगा, और मैं मानता हूँ कि ये नॉर्थ मुंबई प्रीमियर लीग के माध्यम से ये डर जो लोगों के मन में है वो निकल जाएगा. अब परेश मुझे पूछेगा कि साहब डर क्या है, ये तो 120, 30, 40 स्पीड के माइल्स के स्पीड में जब बॉल आता है तो उसको सिक्सर मारते हैं, ये उनका काम है. लेकिन वो डर है कि भाई ये नहीं, ये तो बहुत बड़ा इवेंट है, ये बहुत बड़ा इसमें मैनेजमेंट है, ये हम लोग कर नहीं पाएंगे, ऐसा लगता है, ऐसा मैं महसूस करता हूँ. तो हमने सोचा कि चलो, जब मुझे इतना लंबा समय लोगों ने दिया बहुत कुछ करने का, तो आई विल स्टार्ट इट. और इसलिए मैंने स्टार्ट किया इसको, और आप लोग जुड़ गए, इसलिए मैं आपको धन्यवाद देना चाहूँगा. और मैं आपको ये कहता हूँ कि जैसे ही ये नॉर्थ मुंबई प्रीमियर लीग का स्टार्ट होगा, शुभारंभ होगा, तो पूरे मुंबई में ये आप देखेंगे होगा करके. एक समय ऐसा आएगा कि मुंबई के 6 जो डिस्ट्रिक्ट है, वैसे डिस्ट्रिक्ट का गवर्नमेंट एडमिनिस्ट्रेटिव पार्ट के हिसाब से ज़्यादा है, लेकिन पॉलिटिकल पार्टी के हिसाब से 6 डिस्ट्रिक्ट है, तो 6 डिस्ट्रिक्ट का भी मैच होगा. ये भी आप लोग देखेंगे, हाँ, ये भी आप लोग देखेंगे. और इसमें एक बहुत बड़ी ताकत है. ताकत अपने आप का फिटनेस में मेंटेन करने का एक ताकत है. ताकत इसमें
आप अकेले हो लेकिन हजारों लोगों के साथ में आप जुड़ जाते हो। ताकत इसमें अपना टैलेंट को शो करने का ताकत है इसमें। और सबसे बड़ी लास्ट बात को मैं बताऊं तो इसमें फाइनेंशियल इंक्लूजन बहुत बड़ा है। इट्स अ वेरी बिग फाइनेंशियल इंक्लूजन इन दिस क्रिकेट मैच। और ये हम लोग देख रहे हैं, अब टीवी में तो आता है कि जो इंडिया पाकिस्तान का मैच भी हुआ तो उसको पाकिस्तान को 1000 करोड़ मिल गया, ये वो। मैं तो चाहता हूँ कि आने वाले दिन में 5 करोड़ मिले। क्यों 1000 करोड़? वाई वन शुड नॉट गेट 5000 करोड़? बिकॉज द वॉल्यूम ऑफ द मनी शुड ऑलवेज बी ग्रो, बिकॉज सोसाइटी इज ग्रोइंग, पीपल आर बड़े होते जा रहे हैं सब लोग। तो पैसे का जो क्वांटम है, जो वॉल्यूम है, वो बढ़ना चाहिए, उसमें कोई दिक्कत नहीं है, लेकिन पारदर्शिता होना चाहिए। और नॉर्थ मुंबई प्रीमियर लीग जो हम लोग करेंगे उसमें बहुत ही पारदर्शिता के साथ में हम लोग मेंटेन करेंगे। और मैं चाहूँगा कि, और ये मेरा आत्मविश्वास है कि ये बहुत बड़ा गेम होगा आने वाले दिनों में, इसमें आप सबको एनरोल करो। और सेकंड फेज़ का जो एनरोलमेंट का क्या होगा वो भी मैं आपको बताऊँगा अभी। और इसमें लड़कियों को भी आप जोड़ो। लड़कियों को इसलिए मैं जोड़ता हूँ कि एक ज़माने में लड़कियों को बाहर भेजना या तो फिर क्रिकेट खेलना तो बहुत दूर की बात थी, लेकिन आज वुमेन्स क्रिकेट ने जो जगह हासिल की है वो काबिल तारीफ़ है। और जो बच्चियाँ खेलती है, यू कांट बिलीव द फील्डिंग, हाउ दे आर डूइंग, द बॉलिंग, द बैटिंग, द कैचेस जो पकड़ रहे हो लोग, अनबिलीवेबल है। तो इनको भी एक बड़ा प्लेटफॉर्म हम सब लोगों ने उपलब्ध करके देने की आवश्यकता है। मैं अपनी भाषण को समाप्त करूँ तो अंत में एक बात और भी कहना चाहूँगा कि इन दिनों में जो ये फ्री कंसेप्ट का जो बोलबाला चल रहा है, तो मैं बहुत ही गरीब घर से यहाँ तक पहुँचा हूँ, लेकिन मैं फ्री कंसेप्ट को कभी भी अहमियत देता नहीं। आई एम नॉट गिविंग ए इम्पोर्टेंस टू दिस फ्री कंसेप्ट, क्योंकि आज आप बोरीवली का अब भी सर्वे कर लो, यहाँ पर कोई इसको देख रेख करने वाला, मेंटेन करने वाला एक सिस्टम यहाँ पर डेवलप हुआ है, इसलिए आप यहाँ पर मैच खेल रहे हो। बाकी जितने भी ग्राउंड कॉरपोरेशन के हैं वहाँ पर आप देखेंगे ऐसे ही खाली पड़ा है। ये नहीं है कि भाई गरीब घर के बच्चों को खेलने के लिए नहीं मिलता है, नहीं है, और ये सब पैसे वाले सब ग्राउंड को कब्जा कर लेते हैं, ऐसा नहीं है। सब देखेंगे आप खाली पड़ा है वो भी। तो फ्री कंसेप्ट को हमको तोड़ना पड़ेगा। देखिए, एक बार पैसे देकर लोग आते हैं तो बारिश की भी परवाह नहीं करते हैं, है ना? बारिश की भी परवाह ना करते हुए वो आते हैं, क्योंकि उनको वी हैव पेड फॉर दिस। चलो बारिश आ गया तो वादा नहीं, एंजॉय तो करेंगे, भीगेंगे बारिश में, पैसा वसूल करेंगे किसी भी तरह से। ये एक सोच जो होती है, ये सोच लोगों को आगे बढ़ाती है। तो आप ये करते रहिए और मैं बड़ा प्रसन्न महसूस करता हूँ। मैंने बहुत कुछ किया, लेकिन ये इतना अच्छा जो चीज़ यहाँ पर डेवलप हुई है वो कर नहीं पाया। उसके पीछे का एक कारण, वैसे मैं मलाड में किया है, यू हैव सीन परेश, महाराणा प्रताप ग्राउंड, थाउजेंड्स ऑफ स्टूडेंट्स आर प्लेइंग देयर होल डे, 30 days इन अ मंथ आई विल से। वहाँ तो बुकिंग 30 दिन भी कम पड़ता है, इतना बड़ा ग्राउंड भी है वो। लेकिन मैं आने वाले दिनों में एक अगर फ्री ही लोगों को चाहिए तो हम सब लोग मिलकर ये प्रीमियर, नॉर्थ मुंबई प्रीमियर लीग से जो निकलेगा, अब परेश को अभी लगेगा तो अभी तो हमको 8 ओनर ही नहीं मिले हैं, और गोपाल शेट्टी तो सब पॉलिटिकल लोगों के मातहत सब घोषणा ही करते जाते हैं। मैं अभी निकला नहीं हूँ, मेरा जो 30-35 साल का जो टच है लोगों के साथ में, उसका मैं पूरा का पूरा उपयोग करूँगा। और ये नॉर्थ मुंबई प्रीमियर लीग के माध्यम से एक कॉरपोरेशन के ग्राउंड में इस प्रकार का नज़ारा हम खड़ा करेंगे अपने पैसे से, ताकि लोग आए और खेले उसमें, ये भी हम करेंगे। मैं फिर एक बार आनंद, परेश, योगेश दुबे, डॉक्टर पीवी शेट्टी, सारे लोगों को धन्यवाद देता हूँ। और जो हमारे नामी क्रिकेटर यहाँ पर आए हैं, श्रीकांत दादेकर, उमेश मांजरेकर, भरत वाघेला, इन सारे लोगों को भी धन्यवाद देना चाहूँगा कि आप यहाँ पर आए और एक शानदार और जानदार नॉर्थ मुंबई प्रीमियर लीग का हम आयोजन आने वाले दिनों में करेंगे। बहुत बहुत धन्यवाद। भारत माता की जय, जय महाराष्ट्र, जय श्री राम। And I request Anand to do a little bit of felicitation to first Dr. Sri Gopal Shetty. Yeah, come. Okay, so first Anand ji ko hi, okay. Okay, thank you so much. Yes, I would call the selection committee first and then Shrikant Dadarkar. हाँ, कम उमेश मांजरेकर। हाँ, नहीं मैं उनको
भारत वघेला. Dr. P.V. Shetty. योगेश दुबे. इधर कैप्टन कौन है भाई? कौन है? कौन बनता है कैप्टन? कोई डिसाइडेड नहीं है. अरे बाप रे, डिसाइड नहीं हुआ अभी उनमें कैप्टन करें. आजा आ गए वो दो कैप्टन आ गए अभी. शावी, कैन वी गेट शावी हियर? वुमेन्स टीम का एक शावी. अच्छा आ जाओ, आ जाओ. ये हमारे जनसेवक श्री गोपाल शेट्टी जी की विशेषता है कि जिनको लगता है कि अंतिम पंक्ति में वो खड़े हैं, उन्हें कोई नहीं देखता. जिन्हें कोई नहीं देखता उन्हें श्री गोपाल शेट्टी जी देखते हैं. और हमारे यंग टैलेंटेड क्रिकेटर्स जो नॉर्थ मुंबई रॉयल लीग का पार्ट होने जा रहे हैं, दे आर द फ्यूचर ऑफ क्रिकेट, दे आर द फ्यूचर ऑफ नॉर्थ मुंबई. अ ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज फॉर देम. एनी शारवी, शारवी, शारवी आ जाओ. Yeah, she's come. She's a little shy. Come. As our Jansevak Gopal Shetty ji said that the North Mumbai Royal League is just a beginning, and North Mumbai is the path shower to all the other districts, and this will certainly become a grand event, and the dream of Jansevak Shri Gopal Shetty of making a stadium in North Mumbai will definitely be fulfilled. Thank you so much. फोटो एक निकालो. इधर आ जाओ, पीछे सीधे आ जाओ, पीछे आ जाओ बेटा. अरे जाओ जाओ, गो. चलो तैयारी करो भाई. अरे वो दिखेगा नहीं. इधर आ जा, सामने आ जा. इधर 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 आ जा. आप इधर आओ. आप आ जाओ इधर, आगे आ जाओ, आगे आ जाओ. We are sure some of these kids will be playing North Mumbai Royal League very soon, probably next 2-3 years. Krupali has been selected for MCA, that's what I understand. Krupali, congratulations. Can we just wait here for a minute? Yeah. Okay, just be there only, just be there. निश्चित मैं परेश शेट्टी, आनंद जी, डॉक्टर पीवी शेट्टी और योगेश दुबे जी का अभिनंदन करूंगा. नॉर्थ मुंबई प्रीमियर लीग जो बहुत दिनों से मेरे मन में जो कल्पना थी उसको हम फ्लोट करें, क्योंकि पहले चरण में मैंने कबड्डी का प्रारंभ किया. कबड्डी खेलने वाले बच्चों के हाथ में 2 पैसा आए और क्रिकेट में तो आज दिनों में बहुत पैसा है. तो क्रिकेट को भी हम IPL की धरती पर ही यहाँ पर उतारे. एक मन में सोच थी, उसको हम बहुत ही जल्दी साकार करने जा रहे हैं, जिसका उद्घाटन अभी हमने किया है यहाँ पर. और ये उत्तर मुंबई सिर्फ अभी हमने पहले चरण में मलाड से दहिसर तक रखा है, और ये आने वाले दिनों में एक बहुत बड़ा इवेंट हो जाएगा. सभी लोग इसमें जुड़ जाएंगे और सामान्य घर परिवार के लोगों को भी एक आगे बढ़ने का मौका मिलेगा. जब हम सोचते हैं तो किसी को लगता नहीं कि ऐसा होगा करके, लेकिन जहाँ पर स्वामी विवेकानंद स्कूल आज बना है, जहाँ पर झोपड़पट्टी बनने वाला था जिसको मैंने रोका, नहीं बनने दिया, और उस स्वामी विवेकानंद से रोहित शर्मा जी आज इंटरनेशनल क्रिकेटर बने हैं. तो ये जो नॉर्थ मुंबई प्रीमियर लीग खेला जाएगा आने वाले दिनों में, इसमें से भी आप देखिए कोई ना कोई बच्चा कितने ऊपर तक पहुंच जाएगा. जिसे नामुमकिन समझा जाता है उसे आप मुमकिन करना हमेशा संभव समझते हैं. किस तरह से ये कॉन्सेप्ट होता है और किस तरह आपके माइंड में आता है कि जो लोग सोचते हैं कि नहीं हो पाएगा उसे आप सोचते हैं कि हम करके दिखाएं? मैं हमेशा मानता हूँ कि जो भी मेरे मन में आता है वो भगवान डालते हैं,
और भगवान अगर मेरे मन में डालते हैं तो फिर पूरा करने का तो काम उनका है, मुझे तो सिर्फ शुरुआत प्रारंभ करना है। और मैं प्रारंभ करता हूँ और फिर देखते देखते लोग जुड़ जाते हैं। मुझे मेरे चुनाव के दिन भी याद आते हैं जब मैं 200-500 लोगों को लेकर निकलता था और शाम को जब रैली पूरी होती तो हज़ारों लोग उसमें इकट्ठा हो जाते थे। ये सारा भगवान करता है, आपको किस चीज़ के लिए बनाया वो काम अगर आप लगन से और प्रामाणिकता से परिश्रम करते हो तो उसमें सफलता आपको मिलनी और मिलनी है। आपने वुमेन्स की बात की, जो वुमेन्स प्लेयर्स क्रिकेटर्स भी हैं, लेकिन जो उन्हें प्लेटफॉर्म मिलना चाहिए वो कहीं ना कहीं अभी नहीं मिल पा रहा है। क्या लगता है, आपने उत्तर मुंबई से शुरुआत तो कर दी है, इसे किस तरह से आखिरी मुकाम तक ले जाएंगे? नहीं, देखिए आज क्रिकेट में वुमेन्स बच्चियाँ भी बहुत बड़े पैमाने पे जुड़ी है। मैं हरमनप्रीत के नाम लो, स्मृति मंदाना का लो, जेमिमा रॉड्रिग्स है, ऐसे सारे बच्चे जो खेलते हैं मैदान पर। मुझे तो बहुत समय मिलता नहीं, लेकिन जब कभी मैं देखता हूँ तो मैं बहुत ही प्रसन्न होता हूँ। और फील्डिंग का जोन हो या तो बैटिंग का हो, बॉलिंग का हो, और सुपर। और इन बच्चियों में जो टैलेंट दिखाई देता है तो ये तो आगे आए हैं और ऐसे टैलेंटेड बच्चियाँ बहुत मार्केट में है, उनको सिर्फ आगे लाने का काम हमने करना चाहिए। और फिर भी उसमें भी ये जो उपनगर का जो भाग है, ये मुंबई में रहते हुए ये अपने आप को मुंबई से बहुत दूर है ऐसा मानते हैं, तो इनको हमको वानखेड़े स्टेडियम के बरोबरी में लाने का प्रयास करना है और ये होगा आने वाले दिनों में। नॉर्थ मुंबई टूर्नामेंट जो आयोजन होने जा रहा है, इसके माध्यम से क्या महाराष्ट्र और मुंबई की जनता को क्या मैसेज आप देंगे? और जिस तरह से एक बार फिर आपने अपना सम्मान ना लेते हुए आज यहाँ पर पूरी टीम का आपने सम्मान किया है। नहीं, देखिए मुझे जो एक नाम मुंबई शहर में मिला है इससे बड़ा कोई सम्मान हो ही नहीं सकता। 200-500 रुपये के स्टॉल से मेरा सम्मान होने से मेरा कद और बढ़ने वाला नहीं। और मैं ये हमेशा मानता हूँ कि जो आज में मुझे जो स्टॉल मिलता है और अन्य लोगों का मैं सम्मान उससे करता हूँ तो बहुत प्रभावित हो जाते हैं। उसमें बहुत बड़ी ताकत है, क्योंकि 200 रुपये का स्टॉल 2000 का बन जाता है, 500 रुपये का स्टॉल 5000 का बन जाता है मैंने उनको देने के बाद में। और मैं ये मानता हूँ कि मुझे भी किसी ने तो हाथ लगाकर बड़ा किया है ना, तो मेरे हाथ लगने से अगर कोई बड़ा बनता होगा तो वो मेरा आने वाले दिनों का अचीवमेंट होगा, ऐसा मैं मानकर काम करता हूँ। थैंक यू। विजुअल्स चेक 1 2 3 चेक. माननीय श्री गोपाल शेट्टी यांनी सर्व प्लेयर्स, कॅप्टन्स, ऑर्गनायझर्स यांना स्फूर्ती आणि प्रोत्साहन दिलेलं आहे आणि माननीय श्री पी.व्ही. शेट्टी सुद्धा आपल्यात उपस्थित आहेत. मॅचला सुरुवात करायला काही हरकत नाहीये. वी कॅन स्टार्ट द मॅच ऑन. लेट्स गेट बॅक टू द रियल लाईव्ह ॲक्शन. 99,000 spectators watching this match live on YouTube right now. Hello, check. लोखंडवाला बॉईज चला लवकर. लोखंडवाला बॉईज आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. स्मॉल रोहित शर्मा, निलेश वाघेला,
धावांचं लक्ष्य 18, 18 रन्स टू विन। वीर बाबू पहला ओवर लेकर वीर, और ओपनिंग बैटर के तौर पर हम देख रहे हैं ओपनिंग बैटर नेम शैलेश जी नमस्कार। ओपनिंग बैटर नेम, एक्स्ट्रा प्लेयर कंपलसरी आपको कॉम्बॉक्स में तैयार रहना है। बैट्समैन स्ट्राइक पर, मैडी आपका भी हार्दिक स्वागत। कंपलसरी आपका एक प्लेयर यहां पर था, सब कोई बात ना करे। नमस्कार। 18 टू विन, प्रियम हमारे साथ स्कोरर है और दोनों टीम के एक्स्ट्रा प्लेयर भी यहां पर है। नॉट ओनली जस्ट सीट हियर बट यू मस्ट, आपको ये भी उत्तर मुंबई का अपना एक क्रिकेट स्टेडियम बनने का गोपाल शेट्टी जी का सपना है, जो कि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल जी के नेतृत्व में साकार हो, ये हम उम्मीद करते हैं। ऐसा इतना ये रिकॉर्ड करेंगे। हम देख रहे हैं नॉर्थ मुंबई रॉयल लीग मानसून कप 2025। आदरणीय उत्तर मुंबई माजी खासदार संसद रत्न पुरस्कार सम्मानित जनसेवक गोपाल शेट्टी साहब, जिनके संकल्पना से यहाँ पर जो हम क्रिकेट देख रहे हैं, तो जिस तरह से गोपाल शेट्टी साहब का एक सपना है कि उत्तर मुंबई में एक बड़ा स्टेडियम बने, और निश्चित तौर पर केंद्रीय मंत्री आदरणीय पीयूष गोयल साहब जिनके नेतृत्व में ये सपना पूरी तरह से साकार हो और एक अच्छी तरह से स्टेडियम यहाँ पर उत्तर मुंबई के लिए बने, और यही अभिलाषा, इसी महत्वाकांक्षा के साथ ये टूर्नामेंट का आयोजन हम देख रहे हैं, जिससे एक अच्छा प्लेटफॉर्म तैयार हो इन सभी युवाओं के लिए। और यही सोच लेकर हम चल रहे हैं। जैसे कहते हैं कि नजर को बदलो नजारे बदल जाएंगे, सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, कश्तियां बदलने की कोई जरूरत नहीं, अपनी दिशा को बदलो किनारे बदल जाएंगे। तो निश्चित तौर पर यह सपना पूरी तरह से साकार हो, यही हम शुभकामनाएं देंगे। और इस मैच की हम शुरुआत करने जा रहे हैं। धन्यवाद। और फिर एक बार हम चलेंगे हमारे साथी कमेंटेटर गौरांग के साथ, जहां पर जीतने के लिए 18 रन की जरूरत है और गेंदबाजी के लिए वीर बाबू तयार। थँक्यू राजेश सर. पुन्हा एकदा वळूया आपण मॅचकडे, ज्या ठिकाणी आता 18 धावांची गरज आहे आणि पहिल्या षटकासाठी वीर. पहिला चेंडू अगदी खोलवर पद्धतीचा डॉट बॉल, आणि या मॅचमध्ये जर नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या संघाला जर शिरकाव करायचा असेल तर जास्तीत जास्त डॉट बॉल्स आणि विकेट्स यावर त्यांना लक्ष द्यावं लागणार आहे. आणि जसं राजेश सरांनी उल्लेख केला की या ठिकाणी आपण येण्या काही दिवसामध्ये क्रिकेट स्टेडियमचं देखील बांधकाम पाहणार आहोत, तर त्याचीच पूर्वतयारी नॉर्थ मुंबई रॉयल लीग आपण पाहतो. वॉटर डिलिव्हरी अगदी तेज तर्रार कानाच्या बाजूने गवस निघालत जाताना हा चेंडू 1 फॉर दी ओव्हरची ताकीद देत असताना आमचे पंच मॉन्टी घोडेकर आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा अजून एक चांगला चेंडू डॉट बॉल, वारंवार डॉट बॉल आपण पाहतोय. आणि आता नक्कीच दोन्ही फलंदाजांमध्ये काही ती चर्चा आता होईल. आणि नक्की आपण पाहिलं तर 3 बॉल आता डॉट झालेले आहेत आणि त्यानंतर काहीशी कम्युनिकेशन देखील आपण पाहतोय. तीनही डॉट बॉल येत असताना another great delivery, and this is the 4th dot ball of this over. Consecutive dot balls delivered by Veer in the first over. आणि जरीही 18 धावांची गरज असली तरीही येस नक्कीच धनराजला आपण पाहतोय जो इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये देखील झळकला होता.
ISPL च्या पटलावर. आणि आता रनआउटची संधी, पण रिद्धेश गुरव काहीशी चूक करतायत यशांच्या मागे आणि त्याचमुळे 2200 रुपयात आता ही एक धाव स्वीकारली गेलेली आहे. आणि चांगली आणि दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय वीरची. एक दर्जेदार असा हा अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. दैसर विभागाला बिलॉंग करत असताना आजवर चांगलं क्रिकेट तो खेळत आहे आणि तेच करत असताना आपल्या खेळाची पूर्वतयारी आज नॉर्थ मुंबई रॉयल लीग करिता देखील तो इकडे दाखवतोय. लगोपाठचे आता 5 चेंडू अगदी दर्जेदार हाताळत असताना अजून एक चांगला चेंडू, पण यावेळेला काहीसा वेग वाढवण्याचा प्रयत्न होता आणि त्याच प्रयत्नात बॉल लेग साईडच्या बऱ्याच बाहेर आणि त्याचमुळे पंच आपले हात समांतर पसरवत सांगत आहेत की हा व्हाईट बॉल. धनराज आणि तबरेज दोन्हीही फलंदाज आतापर्यंत तक ठोकून उभे आहेत. Tabraj on strike. Tabrez. What a stroke. What a Down the shot. ground. आणि Straight into the long यावेळेला off. आपण जर पाहिलं तर अगदी यष्टीरक्षकाच्या हातात हा चेंडू बसवणार होता, पण क्षेत्ररक्षक कॅच कंप्लीट करतोय आणि पहिल्या षटकाची होते समाप्ती आणि पहिल्या षटकात हा लागतोय पहिला धक्का. तबरेज परततोय तो म्हणजे पुन्हा एकदा पवेलियनच्या दिशेने आणि 18 धावांची जरीही गरज होती तरीही पहिलं षटक जाते ते म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाला. Tabrez is back in the pavilion. अरमाननी हा झेल नक्कीच टिपलेला आपण पाहिला आणि आता पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि एका षटकाखेरीस धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 आणि 1 गडी बाद. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आत येतोय तो म्हणजे शिवम आणि धनराज अजूनही मैदानाच्या आत उपस्थित आहे. 5 चेंडू त्यांनी आतापर्यंत खेळलेले आहेत आणि अजूनही कुठलीही धाव पण त्याच्या बॅटमधून पाहत नव्हतो. Gaurang, the score is 18, but it looks like 180 at this point of time. जेवढं आपल्याला सोपं वाटलेलं 5 ओव्हरमध्ये 18 तेवढं सोपं इथे दिसत नाहीये. एकदम अति तटीचा सामना. इट्स गोइंग टू बी अ नेल बाइटिंग फिनिश. न्यू बॅट्समॅन आपण नवीन फलंदाज जर आता पाहिले सर, जसं तुम्ही उल्लेख केलात की 18 धावा जरीही कमी वाटत असल्या तरीही वीरच्या त्या पहिल्या षटकानंतर काहीसा आता अवघड होऊन बसलेलं आहे असं टार्गेट आपल्याला वाटतंय आणि आता दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे सत्या लेफ्ट आर्म. अजून एक पैलू हा खेळाडू आपण पाहतोय. येस, सत्या नवीन गोलंदाज आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आलाय तो म्हणजे धनराज आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आत शिवम. Oh, that's a great shot into the covers area. The batsmen have scrambled for a single and there is no possibility of a second run there. And the ones and the twos are also important because what matters is not the dot balls. We just saw the previous over. The pressure will mount up if you give just 1 or 2 runs in an over. 18, it looks like 180 at this point of time. What a beautiful delivery into the block hole. And that gets difficult for Shivam. Another dot ball adds to the scoreboard. सत्याला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना आणि सर सत्याची ही खासियत देखील राहिली आहे. लेफ्ट आर्म गोलंदाजी करत असताना त्याच्याकडे तो चांगला कटर देखील आहे. त्याचप्रमाणे अजून चांगला दर्जेदार फास्टर वन देखील त्याच्याकडे आहे. पोईसर प्रीमियर लीग मध्ये ह्या प्लेयरनी धुमाकूळ घातलेला अचूक टप्प्याचा गोलंदाज आहे. नपी तुली गेंदबाजी के लिए माहिर. जबरदस्त नक्की सर आणि तिन्ही क्षेत्रात हा खेळाडू आपला दर्जेदार खेळ दाखवतो. इफ यू कॉल इट एज बॅट्समन, बॉलर और फिल्डिंग तिन्ही दर्जेदार करत असताना सत्या. अजून एक चांगला चेंडू यावेळेला रिद्धेशच्या हाती. हा चेंडू निघून गेला होता पण कुठे ना कुठे धनराजनी एक चांगली धाव, चोरटी धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. गौरंग, a direct hit would have made the things very interesting. Yes, and sir. that's what a dot ball and a wicket and a new batsman comes on strike. आणि धनराज सर आतापर्यंत 6 चेंडू धनराजनी फेस केलेले आहेत पण अजूनही बॅट आणि बॉलचा तितका काही चांगला संपर्क नाही आणि त्याचमुळे आता गोलंदाज हावी होऊन बसलाय की काय असं कुठे ना कुठे दिसतंय आपल्याला. सत्या. That's not a ball that you would bowl to a batsman of his caliber because he will just nudge it with the ones and the twos.
आणि सर गोलंदाज जर आपण पाहिलं ना तर अकॉर्डिंग टू द फील्ड सेट या ठिकाणी गोलंदाजी करतायत. त्यांना माहिती आहे की आपले क्षेत्ररक्षक कुठल्या कुठल्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याच रूपाने गोलंदाजी देखील आपण पाहतोय. स्कोर बढ़ता हुआ 5 रन 1 विकेट के नुकसान पर. They are chasing a victory target of 18 runs in 30 balls. And what a match. We thought it could be a cakewalk, but that's what life in cricket is. When the going gets tough, the tough gets tougher. And it's always said, sir, it is not that easy as it looks. Absolutely. What a Oh, beautiful Yorker. delivery. So this is what you call a coin box delivery. अगदी ज्याप्रमाणे आपण टीव्ही मध्ये गेम पाहतो ना त्याच रूपाने ही गोलंदाजी देखील आपण पाहतोय. अगदी मार्कवर गोलंदाजी करत असताना वारंवार यॉर्कर पद्धतीचा चेंडू. आणि जर आता आपण इक्वेशन जर पाहिलात तर 19 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 2 ओव्हर आणि 6 धावा म्हणजे 18 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. अजूनही सर या षटकातील एक चेंडू शिल्लक म्हणजे 19 चेंडू आणि 12 धावा. जर हा नक्कीच जर बॉल डॉट आला तर अजूनही रंगत वाढेल या मॅच मध्ये. What a shot! But just a single maybe. And the score is now 18 balls and 11 runs to win. येस आपण जर आतापर्यंत पाहिलं तर धनराज आणि शिवम मैदानाच्या आत उपस्थित आहेत. पण सर यानंतर जर 3 ते 4 डॉट बॉल आले तर मला वाटतं मॅच मध्ये अजून रंगत वाढेल. उसी के साथ अगर हमने अभी देखा तो आखिर के 18 गेंदें शेष है और उन 18 गेंदों में अब 11 रनों की दरकार रहेगी. बट उसी के साथ अगर हम बात करें बॉलिंग करने वाली टीम का तो बिल्कुल टॉप नॉच उनका परफॉर्मेंस हम यहाँ पर देख रहे हैं. बट अभी भी मैदान के बीच धनराज और शिवम की जोड़ी मैदान के अंदर अपना काम करती हुई. बट अब कहीं ना कहीं अगर ये स्कोर कम भी कहीं दिख रहा है बट यहाँ पर आपको डिलीवर करना होगा क्योंकि आप देख रहे हो नॉर्थ मुंबई मॉनसून कप जिसमें एक बहुत अच्छा चांस है आपको नॉर्थ मुंबई रॉयल लीग के लिए. बट अब फिर एक बार बढ़ेंगे मैदान के और जहां पर अब बॉलिंग के लिए आ चुके हैं वीर द हीरो ऑफ द फर्स्ट ओवर. बैटिंग में ज्यादा कुछ कर नहीं पाए थे लेकिन फिर एक बार जैसे मैंने कहा ऑलराउंडर की श्रेणी में आता हुआ ये भी एक प्लेयर. आप ध्यान दें विनायक जाधव मित्र परिवार ये टीम तैयार रहे. जो मैच शुरू है इस मैच का विजेता टीम विनायक जाधव मित्र परिवार के साथ क्वार्टर फाइनल खेलेगा. अगला मैच पहली गेंद फुलर लेन ऑफ स्टंप पर थी. बिल्कुल वाइड यॉर्कर करने की कोशिश लेकिन नाकामयाब. सो काइंडली रिक्वेस्ट फॉर द नेक्स्ट मैच क्वार्टर फाइनल 4 ओवर का रहेगा. द विनर ऑफ दिस मैच वर्सेस विनायक जाधव मित्र परिवार. सो दोनों टीम और कप्तान ध्यान दें अगला मैच क्वार्टर फाइनल विनर ऑफ दिस मैच वर्सेस विनायक जाधव मित्र परिवार. थँक यू राजेश सर. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय वीर आणि अगदी वीरता त्याची दाखवतोय तो बॉलिंग करत असताना वीरला आपण पाहतोय आणि वारंवार डॉट बॉल त्याच्याकडून आपण पाहतोय सर. आणि फलंदाजीसाठी सर धनराज आहे. आतापर्यंत 10 चेंडू त्यांनी खेळलेले आहेत पण अजूनही काही ना काही तो स्ट्रगल करताना आपण पाहतोय. आणि हे षटक सर फार महत्वाचं असेल वीर याच्यातर्फे. अजून एक चांगला चेंडू अजून एक चांगला बॉल वीरची दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय. आणि आता कुठे ना कुठे जात असताना क्षेत्ररक्षक करणारा हा संघ आता जोश त्यांचा वाढलेला आपण पाहतोय. आणि ज्या गोष्टी सर आपण उल्लेख केलेला की कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. और यहाँ पर अब 3 डॉट बॉल आते हुए फिर एक बार वीर को हम देखेंगे बॉलिंग मार्क पर. इस बार कुछ एक्सट्रीम करने के प्रयास में थे यहाँ पर वीर लेकिन ऑफिशियल्स हमें बताते हुए कि ये व्हाइट बॉल के लिए निकल जाएगी एंड 1 फॉर दी ओव्हर का भी यहाँ पर इशारा. जसं आपण मराठीत म्हणतो की अति घाई संकटात नाही तेच काहीसं आपण पाहिलं. पण अजूनही या मॅच मध्ये खूप काही दोन्ही संघांसाठी शेष आहे. कारण जर आपण पाहिलं तर 15 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. पण त्यांच्या समोर उभं असलेलं आव्हान म्हणजे वीर. I think Veer is mixing his line and length very well. The selectors are looking at Veer right now. Oh, was there an edge? But it's extremely difficult for the keeper. आणि That could have been a very, very important wicket and a dot ball. और सर अगर बात करें वीर की तो लगातार बार बार उसी गेंद का प्रयास कर रहे हैं शॉट ऑफ गुड लेंथ
जिसके वजह से अब 4 बॉल यहां पर पूरे हो चुके हैं, लेकिन अभी भी कोई रन नहीं। और एक बॉल डॉट अगर वीर की यहां पर बॉलिंग पसंद आई होगी तो एक बार जोरदार ताली हो जाए वीर के लिए भी, क्योंकि अपने टीम के लिए मैच में लाने का काम यहां पर वीर करते हुए, और वीरता भरी गोलंदाजी यहां पर हम उनकी देख रहे हैं। बॉलिंग क्या बढ़िया, नक्कीच। आणि बघा बॅट्समन काय करतो, एकच स्ट्रोक खेळतोय फक्त ऑन साइडला, हीच मोठी चूक होताना पाहायला मिळते। पुढचा बॉल त्यासाठी पुढे आलेला आहे, झेल होणार का नाही, एक धाव तर मिळालेली आहे आणि सावंत त्या ठिकाणी आहेत, आणि जोपर्यंत चेंडू फेक, जबरदस्त गोलंदाजी वीर, अचूक टप्पा, अचूक दिशा आणि योग्य नियंत्रण। व्हॉट अ बॉलिंग। नक्कीच सर, अगर आपने What देखा a great observation by Rajesh. Just before the ball was getting bowled, he said he's playing the same old like a machine. And based on what Rajesh said, he actually danced down the track, maybe 2-3 yards, and just changed the game and just changed the momentum. Thank you, Rajesh. I think you are a commentator, come coach, come mentor, and the selectors are looking at it. Score moves on to 12 चेंडू मध्ये 9 धावा. यस सर, चलिए थोड़ा स्पीडअप करना है प्लीज मॉन्टी सर, थोडंसं स्पीडअप करायला हवायचं, कारण आपल्याला आज मोठा स्केड्यूल आहे आपला आणि दिवसभरात बऱ्याच मॅचेस देखील आपल्याला खेळवायचे आहेत। आणि आता 12 बॉल आणि 9 धावांची गरज असताना आता रिद्धेश याला आपण पाहणार आहोत गोलंदाजी करिता। रिद्धेश गौरव, मॅन फ्रॉम दी फायर डिपार्टमेंट ऑन द बॉलिंग मार्क नाव, आणि अजूनही 9 धावांची गरज, 12 चेंडू शिल्लक। आणि आपण गौरंग पाहतोय टर्फवर तुम्हाला टेक्निकली साऊंड, स्वप्नील साळवीला आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिलं, टेक्निकली साऊंड लेदर क्रिकेट खेळणारे, तसं शैलेशला आपण पाहिलं, मात्र अनफॉर्च्युनेट तो रनआउट झाला। मात्र या ठिकाणी तुम्ही ओपन ग्राउंडवर टेनिस क्रिकेटचे जे स्ट्रोक आपण टर्फवर नाही खेळू शकत, मात्र त्यासाठी तुम्हाला टेम्परामेंट दाखवावं लागेल, फुटवर्कचा वापर करावा लागेल, म्हणून 18 धावांची गरज असताना देखील हा सामना सिद्धेश्वर बॉईज एक वेगळ्या लेवलला घेऊन जात आहेत। आणि इथे जर अजून काही घडलं तर पुन्हा एक मॅच इज ऑन फॉर सिद्धेश्वर बॉईज। 12 चेंडू 9 धावांची गरज। नक्कीच सर, गेल्या वर्षी आपण देखील वेट विकेट लीग देखील पाहिली होती याच ठिकाणी, आणि तेव्हा वेट विकेट लीग जेव्हा झाली होती तेव्हा सर्वांच्याच भुवया वर गेल्या होत्या की हे काहीतरी नवीन आहे, आणि ते पूर्ण श्रेय जाते ते म्हणजे फोर्स लाईव्हचे सर्व रोहन सरांना, कारण काय दर्जेदार ते देखील आयोजन होतं। आणि आज आपण पाहतोय NMRL, आणि पुन्हा एकदा वळूया मॅच कडे। रितेश ऑन द बॉलिंग मार्क, swing and a miss, and if he keeps doing this is the 7th ball he has faced, and he is just doing it like a machine. And sir, this is the 15th ball which is faced by Dhanraj, and he's playing on 4 runs, but this match is getting tough. Another. राजेश सर हा पंखा खेळताना पंखा फिरवतोय, पण टेक्निकली आपण जे म्हणतो साऊंड क्रिकेट सीझन मध्ये आपण बघतो विराट कोहली, सुनील गावस्कर, संजय मांजरेकर, प्रॉपर बॉलवर यावं लागेल, बॉलच्या लाईनला परखावं लागेल आणि तिथे ग्लान्स करावं लागेल। नक्कीच सर, आता जर आपण पाहिलं ना तर थोड्या वेळा आधी शांतता होती गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या डगआउटमध्ये किंवा खेळाडूंमध्ये, पण जसे आता डॉट बॉल येऊ लागलेत आवाजाची डेन्सिटी अजून वाढू लागलेली आहे, कारण आता चेंडू शिल्लक 10 धावा हव्यात त्या म्हणजे 9। यावेळेला स्लोअर वनचा प्रयोग आपण पाहिला, अगदी फिंगर्स रोल केले होते त्या चेंडूवर, आणि त्याचमुळे 1 धाव घेण्यापासून तो रोखू शकणार नाहीयेत। पण महत्वाची बाब म्हणजे आता नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे स्ट्रायकिंग एंडला शिवम, आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जातोय तो म्हणजे धनराज। सर आर वी गोइंग टू सी अ मिरॅकल हियर? 9 चेंडू आणि 8 धावा, 18 धावांचं जेव्हा लक्ष होतं तेव्हा प्रत्येकाला वाटलं ही सोपी मॅच आहे, आणि आता 9 चेंडू, व्हॉट अ मॅच, व्हॉट एन अनबिलीवेबल मॅच, 9 balls and 8 runs. The pressure is ticking. It's an atom bomb out there. When they started the journey of 18 runs, they never thought that the match will go down till the wire. Oh, what a match, what a bowler. सर कौन सी टीम पे बैट करोगे अभी, बॉलिंग या बैटिंग? ये देखिए, और एक बढ़िया गेंद, रन आउट का प्रयास बनेगा जरूर, और एक विकेट डाउन, और इसी के साथ सबसे इंपॉर्टेंट बात, इट इज अ डॉट बॉल। 8 बॉल 8। आपने एक सवाल पूछा कि कौन जीतेगा, मैं यही कहूंगा, द टीम दैट इज एबल टू होल्ड द ROB, द रश ऑफ ब्लड। It's a game played between the 2 years, as Sachin Tendulkar said. You have to control. It's a game of temperament. It's a game of patience. It's a game of holding your nerves, Gaurang. But that's a complete diplomatic answer, sir. I need one true answer. I tell you, the team that is able to hold the nerves, and that is the beauty of life and cricket. You never know what's going to happen till the last ball is bowled. But if they keep bowling,
the bowling team will win. If they keep bowling this line in length. That's the answer I required, sir. And now the equation is 8 balls and 8 runs required onto the field. And the biggest challenge here for Dhanraj is to trick the ball and get out for a single. But now Riddhesh, who's doing exceptionally well, is again on the bowling mark, and on the batting end is Dhanraj. Shailesh on the field, a great player and a great cricket coach all around the ground over here. We could now 7 balls and 7 runs required. 7 balls and 7 runs. What a match! What a thriller! Batsman name. New batsman is Anup for the selectors. Keep a note. Can Anup change the complexion of the game? Does he have the temperament and the technique? That what my fellow commentator Rajesh said. Yes, that's a dot ball. That's a dot ball. And now this match goes down the wire. It's into the last over. 6 balls and 7 runs required. काय मॅच चाललेले बघा. जबरदस्त मॅच. संबंध जर आपण पाहिला दोन्ही संघांचा, बघा जी गोलंदाजी वीर बाबू ने केली और जैसे यहाँ पर बताया था गौरांग ने कि वीरता का प्रतीक दिया, शौर्य का प्रतीक, और वही रिद्धेश ने किया. मोमेंटम अब चलता हुआ सिद्धेश्वर बॉयज के साथ कमाल की गेंदबाजी. जैसे कहते हैं कि जिंदगी है तो मंजिल है, मंजिल है तो ख्वाब है, ख्वाब है तो रास्ते हैं, रास्ते हैं तो रुकावटें, रुकावटें तो मुश्किलें, मुश्किलें है तो हौसला है, और हौसला है तो विश्वास है कि फाइटर हमेशा जीतता है. फाइट करने की जरूरत थी. छोटा टोटल था लेकिन छोटे टोटल को बड़े बैटल में तब्दील किया. व्हाट अ मैच दिस इज ऑल अबाउट बिटवीन लोखंडवाला बॉयज वर्सेस सिद्धेश्वर बॉयज. ब्रिंग्स बैक इन द गेम विद द गोल्डन ओवर ऑफ रिद्धेश गुराव. Akash bowler. Yes, sir. Thank you, Rajesh. What a lovely bit of advice there. It's the fighter that's going to be counted. Do you have the fighter in you to take and cross the line? What do you think, my dear friend? आणि मैदानात जेवढे खेळाडू आता उपलब्ध आहेत सर्वांना एकदा विनंती आहे, या मॅच साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. क्या बात है, क्या बात है. गरज आहे ती म्हणजे 7 धावा आणि 6 चेंडू शिल्लक. आपण पाहतोय नॉर्थ मुंबई मॉन्सून कप. आकाश आळवे येतोय गोलंदाजी करिता आणि फलंदाजी करिता आहे तो म्हणजे धनराज. 6 चेंडू 7 ची गरज. यावेळेला शैलेशच्या हाती जातोय चेंडू. रनआउटची संधी होईल का? नाही. अजूनही या मॅच मध्ये चुरस बनून आहे. कंपल्सरी चेस 6 फॉर्मॅट आणि आता 5 चेंडू 6 धावांची गरज. 2 डॉट बॉल आले तर प्रेशर बॅटिंग टीम वर येणार नक्की. नक्कीच आता सेन्सेक्स वर जाऊ लागलेला आहे सर. आपण पाहतोय दलाल स्ट्रीटचं आता हे फॉर्मेशन सर्वच काही. समोरच्या दिशेने केलेला फटका पण नाही. 1 धाव घेण्यापासून रोखू शकणार नाही. डॉट बॉल हा अत्यंत गरजेचा. प्रेशर जर आणायचा असेल बॅटिंग टीमवर तर डॉट बॉल, कारण डॉट बॉल आला तर बॅट्समनला कळणार नाही मी करू काय. आणि आता राजेश सर जे म्हणत होते टेक्निकली साऊंड बॉलला वॉच करून तुम्हाला खेळायचंय, ग्लान्स करायचंय. 30 बॉल मध्ये 18 धावा असताना तुम्हाला काही गरज नव्हती इकडे तिकडे वाद. आता जे 2 बॉल खेळलेत बहुत ही काबिले तारीफ. सर और इसमें सबसे इम्पोर्टेंट बात क्या है तो धनराज ने अभी तक 19 गेंदें खेली है, यानी कि इस मैच का 50% जो गेम था वो धनराज अकेले खेल चुके हैं. और धनराज और अनूप की ये जोड़ी अभी भी मैदान के बीच में है. 4 बॉल और 5 रनों की जरूरत. धनराज ऑन स्ट्राइक एंड अनूप एट द नॉन स्ट्राइकर एंड. 4 चेंडू 5 धावा. इस बार बिल्कुल ब्लाइंड स्ट्रोक खेलने का ये प्रयास था धनराज के बैट से, लेकिन 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे. शैलेश के हाथों में जाकर थमाएगी ये गेंद, लेकिन जब तक कि ये पूरा फॉर्मेट खत्म होता था 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे. और अब 3 बॉल और 4 रनों की जरूरत. नक्कीच 3 चेंडू 4 धावांची गरज. स्ट्राईकला अनुपला आपण पाहतोय. धनराज एक मोठी निश्चितपणे ज्या पद्धतीने जो चेंडू खेळून काढले, मात्र जबाबदारी आवश्यक आहे आणि त्याचं प्रेशर समोरच्या फलंदाजावर आलेलं आहे ते आपल्याला दिसतंय. अनुप बघूया कशा प्रकारे सामोरं जातोय. 3 चेंडू 4 धावांची गरज. 18 धावांचं लक्ष या ठिकाणी मोठं बनवलेलं आहे ते म्हणजे सिद्धेश्वर बॉईज संघाने. स्ट्राईकला अनुप, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय तो म्हणजे धनराज. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते आकाश आल्वे. 3 चेंडू 4 धावांची गरज. गीतेश पंधेरे क्षेत्ररक्षणात बदल करतोय. शैलेश दुबेला आपण स्क्वेअर लेगला पाहतो. साई ऑफ साईडला आहे. पुढचा बॉल अनुपसाठी आणि आता मात्र शरीरावर आक्रमण वगैरे रनआउटची संधी. जोपर्यंत चेंडू फेक. ओ वाचला वाचला. चांगला प्रयत्न गीतेश पंधेरे यांच्याकडनं. डायरेक्ट हिटसाठी नॉन स्ट्रायकर एंडला. 2 चेंडू 3 धावांची गरज. व्हॉट अ मॅच.
2 चेंडू आणि 3 धावा अजूनही मैदानात धनराज आहे. आणि रसिक सर, जर आता धनराजने ही मॅच जिंकली ना तर ते 20 चेंडू जो तो खेळला होता ते सर्वच विसरून जातील, कारण आता गरज आहे ती म्हणजे जिंकण्याची. गरज आहे ती म्हणजे विजयाची. the rush of blood. Can you hold the nerves when it really matters? It's a game of small margins, my dear friend. या वेळेला झेल बाद, one other wicket goes down and Dhanraj has to depart. Akash, lovely bowling piece and Shailesh completes the catch. What a catch by Shailesh. Let me tell you, it looks easy, but it was not, because it was a pressure. And if he would have dropped it, the game would have changed, my dear friend. That's complete game of cricket, sir. And again the equation changes. Akash always doing what he knows the best. एक चेंडू 3 धावांची गरज. एक चेंडू 3 धावांची गरज. एक बॉल 3 रनों की दरकार. 21 बॉल खेळला आणि त्याच्या टीमला फिनिश लाईनला क्रॉस नाही. 30 मधले 21 बॉल. नक्कीच या ठिकाणी राकेश शेट्टी साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी राकेश शेट्टी सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. येस सर. काही वेळापूर्वीच आपण पाहिलं जनसेवक कॉन्सेप्ट सूरज क्रिएटर गोपाळ शेट्टी साहेबांचं आगमन काय होतं. वाटतं? 1 बॉल 3 कंपल्सरी चेस. काही घडू शकतं. चला सर्वांना एकदा विनंती आहे. नवीन बॅटर नेम सूरज आहे, नवीन फलंदाज. आणि आता कंपल्सरी चेज आहे. एक बॉल 3 धावांची गरज. 1 बॉल और 3 रनों की दरकार. 4 गौरव 4 तो मारना ही पड़ेगा. बिल्कुल सर, कंपलसरी चीज है. यानी 1-2 से कुछ फर्क नहीं पड़ेगा. 18 रन का टारगेट अगर इन्होंने डिफेंड कर लिया तो काबिले तारीफ है गौरंग सर. बिल्कुल सर. और अभी 1 बॉल 3 की दरकार. चला सर्वांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 बॉल 3 धावांची गरज. यावेळेला चांगला चेंडू आणि अशा प्रकारे व्हॉट अ मॅच. कॅन यू बिलीव्ह इट सर? नाही नक्कीच सिद्धेश्वर प्रसन्न झालेला आहे. सिद्धेश्वर बॉयज विजेता ठरतोय आणि गोलंदाज ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली तो म्हणजेच आपण पाहणार आहोत ज्याने गोलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी, वीरता का प्रतीक, ब्रेवरी शोन बाय वीर बाबू, मॅन ऑफ द मॅच. एक जबरदस्त सामना पाहायला मिळाला गौरांग आणि रसिकजी. आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये 33 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं युवक प्रतिष्ठान. मात्र या ठिकाणी सिद्धेश्वर बॉयज पिछाडीवरून तर आघाडीवर आलेले आहेत. मगाशी म्हटलं मी की नजर को बदलो नजारे बदल जाएंगे, सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, कष्टिया बदलने की कोई जरूरत नहीं, दिशा को बदलो किनारे बदल जाएंगे. क्या बात है सर, क्या बात है सर. 2 ओव्हर मध्ये 3 धावा आणि 1 विकेट. म्हणजे वीरचं आपण जेवढी स्तुती करू तेवढी कमी. आणि डेफिनेटली कोचेस सिलेक्शन कमिटीने त्याचं नाव जरूर लिहिलं असेल. नक्कीच या ठिकाणी बबन दादा गुरव यांचं विशेष कौतुक असेल. ज्या प्रकारे नेहमीच्या संघाला पाठीराखा म्हणून ते उभे राहतात महेंद्र गुरव. आणि विनंती राहील कॅप्टनला, मी विनंती करतोय सिद्धेश्वर बॉयज रिद्धेश आणि युवक प्रतिष्ठान कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. व्यासपीठावर राकेश शेट्टी जे या ठिकाणी उपस्थित आहेत. हॅलो. आणि मॅन ऑफ द मॅच साठी मी रिक्वेस्ट करेन वीर ठरलाय गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याला देखील मी विनंती करेन मंचावर यायचंय. गेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय वीर याला. अगदी दर्जेदार गोलंदाजी करत असताना आपल्या टीमला वरचढ परिस्थितीपर्यंत आणून ठेवलेलं आणि तोच ठरलाय वीर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि त्यासोबतच आपण पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल देखील करणार आहोत. 4 षटकांचा तो सामना असणार आहे. पण त्याआधी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत तो म्हणजे वीर याला. सर वीर